नमस्कार मित्रांनो, आज आपण एआयच्या मदतीने एक ॲनिमेटेड स्टोरी अशी बघणार आहोत, ती पण पूर्णपणे फ्री मध्ये। एका लहानशा गावात हरिराम नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता। त्याचे एकच स्वप्न होतं, आपल्या पोराला शिकवायचं आणि शेतीतूनच चांगलं भविष्य घडवायचं। परंतु दरवर्षी पाऊस लांबायचा, पीक नसायचं आणि हरिरामला सावकार दिनूकडून कर्ज घ्यावं लागायचं। एके दिवशी हरिराम आपल्या शेतात नांगरताना अचानक त्याच्या नांगराला काहीतरी अडथळा आला। जेव्हा त्याने माती खोदली तेव्हा त्याला एक जुनी लोखंडी पेटी सापडली। पेटी उघडली आणि त्यात एक जुना कागद होता। त्या कागदावर लिहिलं होतं, ही जमीन सोनं देईल, पण फक्त त्याला जो प्रेमानं काम करतो। तर स्टेप बाय स्टेप मेथड या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा जो ॲप्लिकेशन आहे तो पूर्णपणे फ्री आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रो व्हर्जन ह्याची घ्यायची काहीच गरज नाहीये। तुम्हाला कोणत्याही इमेज पासून त्याचा व्हिडिओमध्ये रूपांतर करण्याची काहीच गरज नाही। आपण डायरेक्ट व्हिडिओज बनवणार आहोत। म्हणजे आपली जी एक स्टेप आहे, इमेज बनवण्याची स्टेप आहे, म्हणजे इमेज पासून व्हिडिओ बनवण्याची स्टेप आहे, ती आपण स्किप करून डायरेक्टली त्या प्रॉम्प्टचं व्हिडिओमध्ये आपण रूपांतर करू शकतो। आणि सेम कॅरेक्टर असणे खूप गरजेचं आहे। आणि सेम टू सेम कॅरेक्टर म्हणजे एका स्टोरीमध्ये, एका गोष्टीमध्ये सेम कॅरेक्टर असतील तर ती जी स्टोरी आहे ती एंगेजिंग वाटते, नाहीतर ती स्टोरी पाहण्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही। म्हणून या पूर्णपणे ही जी स्टोरी आहे ती एंगेजिंग राहण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जे कॅरेक्टर आहेत ते सेम ठेवणार आहोत पूर्णपणे स्टोरीमध्ये। मग ही जी मेथड आहे ती समजून घेणार आहोत, सेम कॅरेक्टर कसे आपण स्टोरीमध्ये ठेवू शकतो ते। तसेच जो मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एआयचा वापर करून कसं गाणं बनवायचं, तसेच ते गाण्याचं आपण व्हिडिओमध्ये रूपांतर केलं, तसेच त्याची एडिटिंग सुद्धा पूर्णपणे पाहिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट तयार करून घेणार आहोत, तसेच त्या गोष्टीचं व्हिडिओमध्ये रूपांतर करणार आणि एडिटिंग सुद्धा आपण करून घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केले नसेल तर लाईक करा। आणि जर मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते मागचे व्हिडिओ पहा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करायचं। तर जर तुम्ही पहिल्यांदा चॅट जीपीटी वरती जात असाल तर तुम्ही तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून जा। तर मी इथे chatgpt.com ह्या वेबसाईट वरती गेलेली आहे। gpt.com वरती गेल्यानंतर आस्क एनीथिंग असं जो ऑप्शन दिसतोय तिथे आपल्याला एक स्टोरीचा एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे। तुम्ही हिंदीमध्ये देऊ शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता। कुठल्याही लँग्वेज मध्ये आपण हे जे प्रॉम्प्ट आहे ते देऊ शकतो। तर मला मी तिथे प्रॉम्प्ट देते, मला एक स्टोरी पाहिजे। मी मराठीमध्ये प्रॉम्प्ट देते, तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये जर येत असेल तर तेही सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर मी ते एक मराठीमध्ये प्रॉम्प्ट देते। मला एका शेतकऱ्याची स्टोरी पाहिजे, मला एका शेतकऱ्याची गोष्ट पाहिजे। तीही अट्रॅक्टिव्ह, मला एका शेतकऱ्याची गोष्ट पाहिजे, तीही अट्रॅक्टिव्ह आणि एंगेजिंग असली पाहिजे। असे मी स्टोरी दिलेली आहे आणि इंटर या बटनावरती क्लिक करते। आता जी आपली स्टोरी आहे ती स्टेप बाय स्टेप जे आपले चॅट जीपीटी आहे तो देत आहे। तर स्टोरीची आपण हे पाहतोय, तर त्यांनी पात्र सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या आपल्या स्टोरी मध्ये कुठले पात्र आपण दाखवू शकतो। हरिराम आहे एक साधा प्रामाणिक शेतकरी, गोपाल दिलेला आहे त्याचा मुलगा, दिनू साहू स्वार्थी सावकार दिलेला आहे, आणि जमीन जिचे एक अद्भुत रहस्य आहे असे सुद्धा दिलेले आहे। एका लहानशा गावात हरिराम नावाचा एक गरीब व प्रामाणिक शेतकरी राहत होता। त्याचं एक स्वप्न होतं, आपल्या पोराला शिकवायचं आणि शेतीतूनच चांगलं भविष्य घडवायचं। परंतु दरवर्षी पाऊस लांबायचा, पीक नसायचं आणि हरिरामला सावकार दिनूकडून कर्ज घ्यावं लागायचं। एके दिवशी हरिराम आपल्या शेतात नांगरताना अचानक त्याच्या नांगराला काहीतरी अडथळा आला। जेव्हा त्यांनी माती खोदली तेव्हा त्याला एक जुनी लोखंडी पेटी सापडली। पेटी उघडली आणि त्यात एक जुना कागद होता। त्या कागदावरती लिहिलं होतं, ही जमीन सोनं देईल, पण फक्त त्याला जो प्रेमाने काम। हरिरामाने त्याचा अर्थ असा घेतला की ही जमीन मेहनतीची कदर करते। त्याने न थांबता रोज मेहनतीने काम सुरू ठेवलं। रासायनिक खते न वापरता जैविक पद्धतीने शेती करू लागला। थोड्या महिन्यातच त्याच्या जमिनीवरती पीक डोळ्याने उगवू लागली। गावातल्या लोकांनी त्याच्याकडून शेती शिकायला सुरुवात केली। पण जेव्हा सावकार दिनूला हे कळालं तेव्हा त्याने ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी हरिरामाची बाजू घेतली। गोष्टीचा शेवट म्हणजे गोष्टीचा सार सुद्धा एकदम छान प्रकारे दिलेला आहे की हरिरामाचा जो मुलगा आहे गोपाल, तो शहरामध्ये इंजिनियर आहे आणि त्याची जी जमीन आहे ती सोन्यासारखीच आहे, कारण तेथे आता ज्ञान, मेहनत आणि एकटीचं पीक उगवत आहे। तर आपल्याला आता ही पहिली स्टेप झालेली आहे। आपल्या चॅट जीपीटीचा आपण वापर केलेला आहे।
पण तुम्हाला जर तुमची जर स्टोरी असेल तर तुम्ही ती देऊ शकता, तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, तुम्ही बनवू शकता. तर आपली ही स्टोरी इथे पूर्णपणे लिहून झालेली आहे. आपल्याला चॅट जीपीटीने छानपैकी स्टोरी दिलेली आहे. तुम्हाला जर चांगल्या जर स्टोऱ्या येत असतील तर तुम्ही द्या, तुमची क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता. तर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप कॅरेक्टर जनरेट करण्यासाठी पुन्हा एक मी चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट देते. ह्या गोष्टीचे सीन बाय सीन इमेज प्रॉम्प्ट दे. स्टाईल मध्ये प्रत्येक सीन मध्ये कॅरेक्टर आहेत. मी ते चॅट जीपीटीला पुन्हा एक प्रॉम्प्ट दिलाय. या गोष्टीचे सीन बाय सीन इमेज प्रॉम्प्ट दे, तेही 3D कार्टून स्टाईल मध्ये. प्रत्येक सीन मध्ये कॅरेक्टर एकसारखा दिसला पाहिजे. आणि इंटर या बटनावरती क्लिक करते. हरिराम आहे जो शेतकरी आहे, त्याचं त्यांनी शेतकरी कसा असला पाहिजे, त्याचे कपडे वगैरे सेम दिलेले आहेत. गव्हाळ रंग, थोडा पांढरट केस, साधा पांढरा शर्ट, हिरवा कोट, धोतर, डोक्यावरती गांधी टोपी, चेहऱ्यावर प्रामाणिक भाव. हा जो आपला हरिराम आहे त्याचं वर्णन यांनी दिलेलं आहे. गोपाल त्याचा मुलगा आहे, 10 वर्षाचा, गोड चेहरा, नीली टी शर्ट, हलकेसे मळलेले ब्राऊन पॅन्ट्स, डोक्यावर टोपी. सावकार 3, काला कोट, मोठा पोट, कुरकुरीत मिशा, डोळ्यात कपट, काळी टोपी. गावकरी, साधे पारंपरिक कपडे वेगवेगळ्या रंगाचे. असे प्रत्येक जे आपले जे कॅरेक्टर आहेत त्याचे जे त्यांनी जे वर्णन दिलेलं आहे. आणि सीन बाय सीन दिले. पहिल्या सीन मध्ये असे येणार, हे इंग्लिश मध्ये दिलेले आहे. हरिराम शेतात नांगरते. आणि जर तुम्हाला अजून जर काही ह्याच्यामध्ये ऍड करायचं असेल ते तुम्ही इथून ऍड करू शकता. हरिरामला पेटी सापडते, कागदावर सोडण्यात येणारी जमीन वाचतो, किंवा हरिराम मेहनतीची शेती करत आहे. आणि सावकार, हे असे खूप सारे जे प्रॉम्प्ट आपल्याला एकूण 9 प्रॉम्प्ट दिलेले आहेत. तर आता आपल्या ही डायरेक्ट हे जे प्रॉम्प्ट आहे तुम्ही एका नोटपॅड वरती तुम्ही एक कॉपी करू शकता, किंवा इथून डायरेक्टली तुम्ही कॉपी केले तरी चालते. आता आपली जी आपल्याला व्हिडिओ जनरेट करायचा आहे, तर आपल्याला आता आपली ही फायनल स्टेप आहे. ही जर तुम्ही स्टेप आहे ती स्किप केली तरी चालेल, कारण तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा. पण एखाद्याला जर स्टोरी लिहिता येत नसेल तर ज्याला स्टोरी लिहिता येत नाही त्यांच्यासाठी ही आपण ही स्टोरी लिहून घेतलेली आहे. तर आपल्याला व्हिडिओ जनरेट करायचे आहे. गुगल स्टुडिओ AI ही जी आपली जी वेबसाईट दिसते, गुगल AI स्टुडिओ. तुम्ही जर फर्स्ट टाइम जर येत असाल ह्या गुगल AI स्टुडिओ वरती, तर तुम्ही तुमच्या जीमेल आयडी वरून लॉग इन करून या. मी इथे खूपदा आलेले आहे, त्याच्यामुळे मला इथे काही ते विचारत नाही लॉग इन कर वगैरे. आता मी इथे ही चार्ट, स्ट्रीम, जनरेट मीडिया, बिल्ड आणि हिस्ट्री असे आपल्याला 5 ऑप्शन इथे दिसत आहेत. तर मला इथे जनरेट मीडियावरती मी जाते. जनरेट मीडियावरती गेल्यानंतर हे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतात. इमेज, व्हिडिओ, लेरिया, रिअल टाइम. तर मला VEO, क्रिएट क्लिप अँड ॲनिमेट इमेजेस युजिंग जनरेटिंग व्हिडिओ, त्याच्यावरती मी क्लिक करते. आपल्याला असा हा कॅनव्हास दिसत आहे इथे. तर आता VO2 ही सेम सेटिंग आहे. नंबर ऑफ रिझल्ट तुम्ही इथे 2 घेऊ शकता, 1 घेऊ शकता. तुम्हाला युट्यूब साठी पाहिजे का इंस्टाग्राम साठी पाहिजे ही सेटिंग आपल्याला इथून करायची आहे. मला युट्यूब साठी पाहिजे. तुम्हाला 8 सेकंड पाहिजे का 5 सेकंड पाहिजे, 6 सेकंड पाहिजे, तर तुम्ही घेऊ शकता. मी ते 8 सेकंड इथे दिलेलं आहे. फ्रेम रेट, रिझोल्युशन, निगेटिव्ह प्रॉम्प्ट. हे आपण निगेटिव्ह प्रॉम्प्ट कसे देऊन आपण इमेज तयार केलेले आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे. पण इथे ही जी सेटिंग मध्ये मी काही चेंज करत नाहीये. आता डायरेक्ट जो आपण इथे जो मी डायरेक्ट चॅट जीपीटी वरती जाते आणि जे आपले हे जी प्रॉम्प्ट आहे, जो पहिला प्रॉम्प्ट आहे, हरिराम शेतात नांगरतोय, तर इथे मी डायरेक्टली मी त्याला कॉपी करते आणि मी इथे जे जाऊन हे डिस्क्राईब युअर व्हिडिओ तिथे जाऊन मी त्याला पेस्ट करते आणि रन अँड कंट्रोल या बटनावरती मी क्लिक करते. व्हिडिओ आहे तो जनरेट करेल. सुरुवातीला खूपदा असं होतं की तो आपला जो प्रॉम्प्ट आहे तो घेत नाही. तर आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे 2-3 ईमेल आयडी वरून तुमची एक स्टोरी जनरेट होऊ शकते. मी तो पुन्हा रन आणि कंट्रोल या बटनावरती क्लिक करते. जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला द्यायचंच आहे, कारण खूप सारी लोक आहेत त्याच्यावरती हे करतात, टाइम स्पेंड करतात. म्हणजे ह्या कधी कधी हा घेत नाही, पण आपल्याला क्लिक करा. जोपर्यंत तो घेत नाही तोपर्यंत आपल्याला इंटर हे असं करायचंच आहे. तो आपला हा जो सुरुवातीला हा घेत नव्हता, आता तो घेत आहे. तुम्हाला जर त्यांनी जर सांगितलं तुमची जे लिमिट आहे संपलेल, पुन्हा 10 मिनिटांनी या आणि पुन्हा तुमचा जो प्रॉम्प्ट आहे तो द्या. तुमचा जो स्टोरी आहे तो 2-3 ईमेल आयडी मध्ये इथे होईल. आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी हा आपल्याला इथून करून घेतलेला आहे, दिलेला आहे. आपण इथून पाहतो. इथे मी पहिले डाउनलोड करते. डाउनलोड केल्यानंतर आपण हे पाहू शकतो इथे जाऊन. आपल्याला नंतर त्याचा व्हॉइस ओव्हर पण करायचा, आपल्याला व्हॉइस पण द्यायचा आहे. खूप मस्तपैकी त्याने दिलेला आहे.
एक शेतकरी शेतामध्ये नांगरतोय आणि त्याचा 10 वर्षाचा मुलगा आहे. तो दिसत आहे आपल्याला. पहिला आपला जो सीनचा जो प्रॉम्प्ट आहे तो आपल्याकडे तयार झालेला आहे. तसंच आपल्याला जायचंय. दुसरा जो प्रॉम्प्ट आहे तो ChatGPTने आपल्याला दिलेला आहे. हरिरामला पेटी सापडते. हा 3D कार्टून स्टाईल पासून जो घ्यायचा आहे, तो कॉपी करा. तिथे जाऊन जनरेट जे आपली जी सेटिंगमध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल 5 मिनिटांसाठी 5 सेकंदासाठी ठेवायचे असेल तर ठेवू शकता. मला 8 सेकंदासाठीच पाहिजे. मी आणि हा जो सेकंड प्रॉम्प्ट आहे तो इथे मी पेस्ट केलेला आहे आणि रन ॲट कंट्रोल बटनावरती मी क्लिक केलेला आहे. आणि खूप साऱ्या लोकांचे प्रश्न असतात की आपण जर AI जर कंटेंट बनवले आणि जर YouTubeवरती टाकले तर आपला चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो का? हो, नक्कीच आपला चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो. तुम्ही बिनधास्तपणे टाकू शकता. पण इथे त्यांच्या काहीतरी टर्म्स असतात. ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तुम्ही जर कुठल्या जर अदर कंटेंट जर यूज करत असाल, जर तुमचा जर व्हिडिओ ते अपलोड करताना तिथे एक ऑप्शन येतो की अदर कंटेंट तुम्ही यूज करताय का? तिथं आपल्याला येस करायचं आहे. ती सेटिंग आहे तिथे येस करायचं आहे. नंतर तुम्ही यूज करू शकता. आपल्याला आता तिसरी स्टेप करायची आहे. आपल्या त्या स्टोरीला आपल्याला आवाज द्यायचा आहे. तर जेमिनी स्पीच जनरेशन हे जे आपल्याला दुसरा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसत आहे आतमध्ये. तर इथे आपण स्पीकर 1, स्पीकर 2, स्पीकर 3 असे दिसत आहेत आणि इकडे बाजूला सिंगल स्पीकर ऑडिओ आणि मल्टी स्पीकर ऑडिओ असे 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर आपल्याला सिंगल स्पीकर ऑडिओवरती आपण क्लिक करणार आहोत. मी आता इथे क्लिक करते सिंगल स्पीकर ऑडिओवरती आणि इथे टेक्स्ट जे आपण ChatGPTने आपल्याला जी स्टोरी दिलेली होती ती आपण पूर्णपणे इथून कॉपी करणार आहोत. आता मी ही जी ChatGPTने जी स्टोरी दिली होती ती मी इथून आता कॉपी करते. मी आता पेस्ट केलेली आहे स्टोरी आणि इथे बाजूला व्हॉइस असा आपल्याला ऑप्शन दिसत आहे. तर व्हॉइसवरती जाऊन तुम्ही अलग-अलग प्रकारचे आपल्याला व्हॉइस इथून दिसतात. मी व्हॉइसच्या इथे क्लिक करते. तुम्हाला ज्याचा आवाज आवडेल त्याचा तुम्ही घ्या. मी 3 नंबरचा जो आवाज आहे त्याला घेतलेला आहे. तुम्ही इथे बाकीचे सुद्धा चेक करू शकता आणि कंट्रोल या बटनावरती मी क्लिक करते. तर इथे आपली जी फाईल आहे ती तयार होईल. तसेच आता आपल्याला आता फायनल स्टेप करायचे म्हणजे जर तुम्हाला जर व्हिडिओ जर YouTubeवरती जर पब्लिश करायचा असेल तर हे जे व्हिडिओज आहेत आपण जे बनवलेले आहेत Google स्टुडिओवरून त्याला आपल्याला एडिटिंग करायचे आहे. तर आपले स्टोरी तयार झालेली आहे तसेच व्हिडिओ सुद्धा जनरेट झालेले आहेत आपले. आता आपण हे जे व्हिडिओ आहेत त्याला आपण आता एडिटिंग करणार आहोत. तर आपण कॅनव्हा याच्यावरती आपण जात आहोत. कॅनव्हा हा फ्री टूल आहे. ही जी वेबसाईट दिसते पहिली canva.com तिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही फर्स्ट टाइम जर जात असाल तर तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून तुम्ही जाऊ शकता. असं आपल्याला हा एक इंटरफेस दिसत आहे. अपग्रेड करायची काही गरज नाही. तुम्ही ते क्रॉस या बटनावरती क्लिक करून तुम्हाला असा हा कॅनव्हास दिसत आहे. क्रिएट, होम दिसत आहे, प्रोजेक्ट, टेम्पलेट खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. तसं आपल्याला टास्क बार सुद्धा दिसत आहेत आणि इथे सुद्धा खूप आपण इथून सुद्धा जे काही पाहिजे असेल तिथून सर्च करू शकतो किंवा होमवरती येऊन सुद्धा खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. YouTube थंबनेल, लोगो, शॉप, डॉक्युमेंट, व्हाईट बोर्ड, सोशल मीडिया, व्हिडिओज खूप सारे आहेत. आपल्याला इथे सिंपल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आपल्या YouTubeसाठी व्हिडिओ करायचा आहे. इथे साईज ऑटोमॅटिकली त्यांनी दिलेले आहे. Instagramसाठी किंवा रीलसाठी किंवा YouTube लँडस्केप हे सर्व साईज आपल्याला आलेले आहेत. आपल्याला YouTube व्हिडिओ लँडस्केपवरती आपण क्लिक करतो आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर हा आपल्याला असा कॅनव्हास दिसत आहे. ब्लँक कॅनव्हास आहे हा. तर तुम्ही अपलोड या बटनावर हे जे ऑप्शन दिसत आहे डिझाईन परत टेक्स्ट दिसत आहे. आपल्याला सिंपल अपलोड वरती जायचं आणि अपलोड फाईल वरती क्लिक करून जे आता आपण जनरेट केलेले जे व्हिडिओ आहे ते आपण इथे अपलोड करणार आहोत. इथे पूर्ण तुम्ही शिफ्ट दाबून पूर्ण एकसाथ तुम्ही हे जे ओपन करून घ्या, डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर पुन्हा आपण जी आवाजाची जी फाईल तयार केलेली होती ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या. ते सर्व व्हिडिओ डाउनलोड झालेले आहेत. तसंच जे आपली ऑडिओ फाईल आहे ती सुद्धा डाउनलोड झालेली आहे.
इथे ही केली नव्हती. इथून आपण सिंपल डाउनलोड करूया. तर 3 डॉटवरती क्लिक करून डाउनलोड फाईल केलेली आहे. आपण पुन्हा कॅनव्हावरती जाऊया. ऑडिओवरती क्लिक करूया आणि जी आता रिसेंटली जी फाईल जी आपण डाउनलोड केलेली आहे तिला आपण इथे अपलोड करत आहोत. आता ही जी फाईल आहे तिला आपण अपलोड केलेली आहे. आपली फाईल सुद्धा आलेली आहे. आवाजाची फाईल आहे ती इथे ओपन झालेली आहे. आपल्या जी व्हिडिओवरती मी क्लिक करते आणि जे आता सर्व जे व्हिडिओ आहेत पहिला, दुसरा, जितकं आपण ChatGPT स्टोरी तयार केली आणि त्यांनी जी व्हिडिओ आपल्याला जनरेट करून दिली ते आपण सर्व इथे आपण घेत आहोत. इथे सिंपल सर्व व्हिडिओ घेतल्यानंतर आपला जो आवाज आहे तो सुद्धा आपण इथे देणार आहोत. आपण सर्व इथे व्हिडिओ घेतलेले आहे आणि जी आपली ऑडिओ फाईल आहे ती सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ आहे तो खूप सुंदर प्रकारे तयार झालेला आहे. एका लहानशा गावात हरिराम नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं एकच स्वप्न होतं, आपल्या पोराला शिकवायचं आणि शेतीतूनच चांगलं भविष्य घडवायचं. परंतु असंच तुम्ही आणखी जर काही बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला जर ॲड करायचे असेल ते सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता. तर आता पुन्हा आपण शेअर या बटनावरती क्लिक करत आहोत आणि डाउनलोड असं आपल्याला इथे डाउनलोड या जी बटनावरती आपण क्लिक करतो. आपण पुन्हा व्हिडिओ चेक व्यवस्थित करून घ्या तुम्ही. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.